आशुतोष शर्मा या IPL मध्ये सर्वात जास्त गाजत असलेले एक नाव म्हणजे आशुतोष शर्मा. याचं कारण म्हणजे दिल्ली विरुद्ध लखनौ सामना. या सामन्यात दिल्लीला 200 पेक्षा अधिक धावांची गरज होती. यावेळेस दिल्लीची अवस्था बिकट झालेली होती. पण एक खेळाडू इम्पॅक्ट सबस्टिट्यूट म्हणून येतो. त्याचं नाव आशुतोष शर्मा आणि त्याने लखनौच्या तोंडातला हा विजय दिल्लीकडे खेचून आणला. इम्पॅक्ट सबस्टिट्यूट म्हणून आलेल्या खेळाडूने 66 धावाची नाबाद खेळी केली आणि दिल्लीला केवळ एका गड्याने विजय मिळवून दिला. तर या खेळाडूचा जीवन प्रवास आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी गजानन स्पोर्ट्स मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. IPLचा दिल्ली विरुद्ध लखनौ सामना गाजला तो एका खेळाडूमुळे, तो म्हणजे आशुतोष शर्मा. या सामन्यात दिल्लीने त्यांच्या इतिहासात पहिल्यांदा 200+ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनौ संघाकडून निकोलस पुरन आणि मिचेल मार्श या दोन खेळाडूंनी शानदार खेळ करत लखनौला तब्बल 209 धावांपर्यंत नेऊन ठेवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली संघाची 65 वर 5 अशी अवस्था होती. यावेळी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आशुतोष शर्मा आला. समोर दबाव होता, गोलंदाजी जबरदस्त होत होती, त्यामुळे पहिल्यांदा सावधगिरी बाळगत सामना पुढे चालवला. आशुतोष शर्माची धावसंख्या 20 चेंडूमध्ये 20 धावा अशी होती. यानंतर मात्र संघाला आक्रमकतेची गरज होती, त्यामुळे आशुतोष शर्माने पुढच्या 11 चेंडूमध्ये तब्बल 46 धावांचा पाऊस पाडला आणि संघाला एक हाती विजय मिळवून दिला. आशुतोष शर्मा एकाच सामन्यामुळे गाजलाय का? तर नाही मित्रांनो. त्याने 2024 मध्ये पंजाबकडनं खेळतानाही अशा अनेक खेळ्या खेळल्या होत्या. खूपच गरीब परिस्थितीतून आलेला हा खेळाडू, याची जीवन कहाणी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आशुतोष शर्माचा प्रवास इतका सोपा होता का? त्याला क्रिकेटसाठी कोणत्या अडचणी आल्या? त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा प्रवास खूप अवघड होता. 15 सप्टेंबर 1988 रोजी मध्य प्रदेशमधल्या रतलाममध्ये जन्मलेल्या आशुतोषने लहानपणापासून क्रिकेटचं स्वप्न पाहिलं होतं. पण स्वप्न पूर्ण करणं आणि त्यासाठी मेहनत करणं हे वेगवेगळे प्रकार आहे. आशुतोषचं लहानपण गावात गेलं. तिथे मोठी मैदानं नव्हते, सुविधा नव्हत्या, पण त्याचं क्रिकेटवरचं प्रेम काही कमी झालं नाही. त्याने वयाच्या 16व्या वर्षापासून अंडर-19 क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पण त्याला क्रिकेटमध्ये खरी ओळख मिळाली ती त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे. आशुतोष शर्मा फलंदाजीला आला की विरोधी संघातील गोलंदाजाला धडकी भरायची. जर तुम्ही गरीब घरातून आला असाल आणि तुम्हाला क्रिकेटमध्ये नाव कमवायचं असेल तर असं काही करावं लागतं जे आतापर्यंत कोणी केलं नाही, आणि नेमकं आशुतोष शर्माने तसेच केले. भारताच्या घरोली क्रिकेटमध्ये आतापर्यंत इतिहासात सर्वात जलद T20 मधील अर्धशतक आशुतोष शर्माच्या नावावर, फक्त 11 चेंडूमध्ये. आणि याच खेळीच्या जोरावर तो सर्वांच्या नजरेत आला आणि IPL मध्ये त्याला पंजाब या संघाने घेतले. पण एकदा आशुतोष शर्मावर अशी वेळ आली होती ज्यावेळी त्याचा परफॉर्मन्स चांगला असतानाही संघातील प्रशिक्षकामुळे त्याला संघातनं डावलण्यात येत होते. एवढा सगळा चांगला परफॉर्मन्स करत असतानाही सुद्धा आपल्याला संघातनं का डावललं जातं, या गोष्टींचा विचार करत 2-3 महिने तो डिप्रेशनमध्ये गेला होता. क्रिकेटमध्ये आपलं काही खरं नाही, क्रिकेट सोडायच्या तयारीत सुद्धा होता. पण नंतर IPL मध्ये येत त्याने जबरदस्त कामगिरी करत आपलं नाव गाजवलं, सर्वांना दखल घ्यायला लावली. 2024चा यशस्वी हंगाम पार पडल्यानंतर आणि 2025 मध्ये दिल्ली संघाने त्याच्यावर बोली लावत त्याला आपल्या संघात घेतले आणि पहिल्याच सामन्यात इम्पॅक्ट सबस्टिट्यूट म्हणून येत त्याने जगाला दाखवून दिले की आशुतोष शर्मा कोण आहे. एका सामान्य छोट्या गावात आलेला हा पोरगा IPLच्या व्यासपीठावर आपली छाप पाडतोय आणि जगाला दाखवून देतोय की जिद्द आणि चिकाटी असेल तर तुमच्यासाठी अशक्य असं काहीच नाही. तर मित्रांनो, आशुतोष शर्माची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? त्याच्यासारखी जिद्द तुमच्या आयुष्यातही आहे का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, जर अशा प्रेरणादायी गोष्टी आवडत असतील तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आशुतोष शर्माला टीममधनं वगळणारे प्रशिक्षक कोण होते तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.